नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी ज्या पुस्तकाचं वाचन करणार आहे ते भगवान शिवाच्या जीवनावरील 3 पुस्तकांपैकी पहिले पुस्तक. नाव आहे मेलुहाचे मृत्युंजय. लेखक आहेत अमीश आणि मराठीमध्ये अनुवाद केलेला आहे डॉक्टर मीना शेटे संभू. ओम नमः शिवाय. अवघे विश्व भगवान शिवाला वंदन करते. मीही भगवान शिवाला वंदन करतो. प्रकरण पहिले. नाव आहे तो आला आहे. ख्रिस्तीपूर्व 1900 साल. मानसरोवर तलाव, कैलास पर्वताचा पायथा, तिबेट. शिवाने त्या लालसर केशरी आकाशाकडे टक लावून पाहिले. अस्तंगत होणाऱ्या सूर्याचे दर्शन व्हावे म्हणूनच जणू मानसरोवराच्या आकाशात विहरणारे ढग नुकतेच फाकले होते आणि त्यातून सूर्यास्ताचे दृश्य दिसत होते. त्या बुद्धिमान जीवनदात्याने त्याला दिवस असे आणखी एकदा नाव दिले होते. आपल्या 21 वर्षाच्या आयुष्यात शिवाने काही मोजकेच सूर्योदय पाहिले होते, पण सूर्यास्त, तो सहसा सूर्यास्त पाहण्यास चुकत नसे. दुसरा एखादा दिवस असता तर कदाचित शिवाने भव्य हिमालयाच्या पार्श्वभूमीवर दिसणारा तो सूर्य आणि ते विशाल सरोवर यांचा नयनरम्य देखावा त्याच्या दृष्टीत जेवढा मावला असता तेवढा सामावून घेण्याचा प्रयत्न केला असता. पण त्या दिवशी तो तसे करणार नव्हता. तो उकिडवा बसला आणि आपले चपळ पिळदार शरीर त्या तलावावर पसरलेल्या अरुंद कातळावर त्याने झोकून दिले. तो विश्रांती घेत होता. अनेक लढायांमध्ये त्याच्या शरीरावर झालेल्या कित्येक जखमांच्या खुणा त्या पाण्यावरून परावर्तित होणाऱ्या संधी प्रकाशात दिसत होत्या. शिवाला त्याचे चिंतारहित बालपण आठवत होते. पाण्यात फेकलेल्या गारगोट्या आणि छोटे दगड तलावाच्या पृष्ठभागावरून उसळी मारून परत आपल्याकडे वळविण्याच्या कलेत तो पारंगत होता. त्याने ती कला परिपूर्णत्वालाच नेली होती. त्याने अशा प्रकारे एका पाठोपाठ फेकलेले 17 दगड आपल्याकडे परत आणण्यात यश मिळवले होते. त्याच्या जमातीतील कोणीही त्याने केलेला हा विकर्मा तोपर्यंत मोडू शकले नव्हते. नेहमीचा दिवस असता तर वर्तमानातील काळजा आणि चिंता यामुळे झाकोळून गेलेल्या आपल्या भूतकाळातील या उत्साहवर्धक आठवणींनी शिवाच्या चेहऱ्यावर स्मितहास्य फुलले असते. पण त्या दिवशी ते शक्य नव्हते. कोणत्याही प्रकारच्या आनंदाची चाहूल त्याला लागली नसतानाच तो आपल्या खेड्याकडे परतला होता. मुख्य प्रवेशद्वारावर भद्र सावधगिरीने पहारा देत होता. शिवाला त्याच्या डोळ्यांच्या हालचालीवरूनच ते लक्षात आले होते. कुंपणाजवळच आणखी 2 शिपाई होते, पण ते पेंगुळले होते. त्यांना त्या अवस्थेत पाहताच भद्र गर्रकन मागे वळला आणि त्यांच्या अंगावर ओरडत त्याने त्यांना सणसणीत लाथा घातल्या. शिव पुन्हा एकदा तलावाकडे वळला. या भद्राचं देव भलं करो, निदान तो तरी आपली जबाबदारी पार पाडतो आहे, त्यानं मनातल्या मनात म्हटलं. याकच्या हाडांपासून तयार केलेली चिलीम शिवाने आपल्या ओठांजवळ नेली आणि तिचा एक जोरदार झुरका घेतला. तो दुसरा एखादा दिवस असता तर चिलमीने आपली मोहिनी त्याच्या मनावर घातली असती आणि निदान क्षणभरासाठी का होईना पण शिवाच्या शिणल्या भागल्या त्रस्त मनाला दिलासा आणि विरंगुळाही मिळाला असता. पण त्या दिवशी तसे झाले नव्हते. त्याने सरोवराच्या डाव्या बाजूला पाहिले. तिथेच त्या अनोळखी परदेशी पाहुण्यांचे सैनिक त्यांनी आपल्या निगराणीत ठेवले होते. त्या सैनिकांच्या मागच्या बाजूला सरोवर होते आणि
शिवाचे स्वतःचे 20 सैनिक त्यांच्यावर पहारा देत होते. त्यामुळेच त्या सैनिकांना अचानक हल्ला करणे शक्यच झाले नसते. त्या सैनिकांनी स्वतःला किती सहजपणे निशस्त्र करू दिले होते. कोणत्याही क्षुल्लक कारणावरून युद्धाला तयार होणाऱ्या आमच्या भूमीवरच्या रक्तपिपासू लोकांप्रमाणे ते मूर्ख नाहीत, शिव मनातल्या मनातच म्हणाला. तो परदेशी पाहुणा शिवाला जे म्हणाला होता ते शब्द शिवाच्या मनात पुन्हा घुमत होते. तो म्हणाला होता, आमच्या देशात या. आमचा देश या पर्वताच्या पलीकडेच आहे. बाकीची सगळे त्याला मेलुहा म्हणतात. मी तर त्याला स्वर्गच म्हणतो. ते भारतातील अत्यंत समृद्ध आणि बलशाली साम्राज्य आहे. खरं तर जगातीलच अत्यंत समृद्ध आणि अत्यंत बलशाली साम्राज्य आहे ते. आमच्या सरकारनं स्थलांतरितांसाठी काही सुविधा देऊ केल्या आहेत. तुम्हाला चांगली सुपीक जमीन आणि शेतीसाठी आवश्यक असलेले स्रोतही उपलब्ध करून दिले जातील. सध्या तुमची गण ही जमात या ओसाड ओबडधोबड भूमीवर अस्तित्वासाठी झगडते आहे. तुम्ही स्वप्नातही ज्याची कल्पना केली नसेल अशी जीवन पद्धती मेलुहा तुम्हाला देऊ करत आहे. त्या बदल्यात आम्हाला काहीही नको आहे. फक्त तुम्ही शांततेनं राहा, कर भरा आणि आमच्या देशाचे कायदे कानून पाळा, म्हणजे झालं. अर्थातच शिव हा काही त्या नवीन साम्राज्याचा प्रमुख असणार नव्हता. पण त्यामुळे त्याला खरोखरच खूप मोठा फरक पडणार होता का? त्या परदेशी लोकांनी तयार केलेले कायदे कानून त्याच्या जमातीला पाळावे लागले असते आणि त्यांना आपल्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी काम करावे लागले असते, एवढेच. पण फक्त जगण्यासाठी, अस्तित्वासाठी रोजच्या रोज लढाई करण्यापेक्षा ते कितीतरी चांगले होते. शिवाने आपल्या चिलमीचा आणखी एक झुरका मारला. त्या चिलमीचा धूर पूर्णपणे विरून गेल्यावर त्याने त्या खेड्याच्या मध्यभागी असलेल्या झोपडीकडे पाहिले. त्याच्या स्वतःच्या झोपडीच्या बाजूलाच ती होती. त्या झोपडीतच त्या परदेशी पाहुण्याला उतरवण्यात आले होते. त्याने तिथे आरामात झोपावे असे त्याला सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र गरज पडलीच तर त्याला ओलीस ठेवता यावे यासाठीच ती योजना करण्यात आली होती. या पवित्र सरोवराच्या काठाजवळच आमचं खेडं वसलेलं असावं यासाठी आम्हाला दर महिन्यातच पाकृतींशी लढावं लागतं. दर वर्षागणिक नवीन जमातीबरोबर हातमिळवणी करून ते अधिकाधिक प्रबळच होत चाललेले आहेत. आम्ही पाकृतींचा पाडाव करू शकू, पण एकाच वेळी या डोंगराळ भागातील सर्वच्या सर्व जमातींचा पाडाव करणं आम्हाला शक्य नाही. मेलुहाला गेल्यामुळे निदान हा अकारण होणारा रक्तपात तरी थांबवता येईल आणि आम्ही सुखानं जगू तरी शकू. यात वावगं काय आहे? आम्ही या प्रस्तावाचा विचार का करू नये? हा प्रस्ताव तर अत्यंत चांगला वाटतो आहे. शिवाचे विचारचक्र जोरात सुरू होते. शिवाने त्या चिलमीचा आणखी एक दीर्घ झुरका घेतला आणि त्याने ती खडकावर झटकली. राख खाली पडली आणि तो बसला होता त्या ठिकाणापासून हवेत उंच उडाली. आपल्या उघड्या छातीवर उडालेले राखेचे काही कण झटकून टाकून त्याने आपण नेसलेल्या व्याघ्र चर्माला हात पुसले आणि तो झपाट्याने आपल्या खेड्याकडे चालू लागला. शिवप्रवेशद्वारातून बाहेर पडल्याबरोबर भद्र आणि त्याचे सैनिक खाडकन उठून उभे राहिले. शिवाने क्रुद्ध मुद्रेने त्यांच्याकडे पाहिले आणि भद्राने तरी नेहमीप्रमाणे मोकळे ढाकळे वागावे असे त्याला खुणावले. हा माझा अगदी जवळचा बालमित्र आहे. हे हा कसा काय विसरून जातो? मी प्रमुख बनलो असलो म्हणून काय झालं? त्यामुळे आमच्या मैत्रीत काहीच फरक पडलेला नाही. खरं तर कशातच बदल झालेला नाही. इतरांच्या समोर अशा प्रकारे त्यांना माझी अकारणच खुशामत करण्याची काहीच गरज नाही, शिव स्वतःशीच म्हणाला. त्यांच्या देशातील इतर भागातील लोकांचा विचार केला तर शिवाच्या खेड्यातील झोपड्या खरोखरच अधिक आरामदायक होत्या. त्या झोपड्यांमध्ये पूर्ण वाढ झालेला माणूस सरळ ताठ उभा राहू शकत होता.
पर्वतराजींवरून येणाऱ्या धसमुसळ्या वाऱ्याच्या झोतातही या झोपड्या किमान 3 वर्षे तरी सुस्थितीत राहू शकत होत्या. परदेशी पाहुणा झोपलेल्या झोपडीकडे शिव तसाच झपाझप चालत गेला. त्याआधी त्याने आपल्या हातातील चिलीम आपल्या झोपडीकडे फेकून दिली. तो अनोळखी पाहुणा त्या झोपडीत शांतपणे झोपी गेला होता. एकतर आपल्याला ओलीस ठेवले गेले हे त्याच्या लक्षात तरी आले नव्हते, किंवा पेरावे तेच उगवते यावर तरी त्याचा विश्वास होता. त्यामुळे आपण चांगले वागलो की समोरचा माणूसही चांगलेच वागतो असा त्याचा समज होता असणार. शिवाला आपल्या काकांचे बोलणे आठवले. त्याचे काका त्याचे गुरुही होते. ते नेहमीच म्हणत असत की लोकांना समाजाकडून जे मिळालेलं असतं तेच ते समाजाला परत देत असतात. जर त्यांना समाजाकडून विश्वास मिळाला तर ते सगळीकडेच विश्वासानं वागतात. अगदी आपल्या सैनिकांनाही अनोळखी लोकांकडून उत्तम गोष्टींचीच अपेक्षा बाळगण्यास शिकवणारा मेलुहा हा असाच दुसऱ्यांवर विश्वास ठेवणारा आणि विश्वासार्ह समाज असावा. शिवाच्या मनाने त्याला ग्वाही दिली. आपली खरखरीत केसांची वाढलेली दाढी शिवाने खाजवली आणि तो त्या परदेशी पाहुण्याचे निरीक्षण करू लागला. त्याने त्याचे नाव नंदी असल्याचे सांगितले होते. नंदी तिथे जमिनीवर अस्ताव्यस्त पसरून गाढ झोपला होता. त्यामुळे मेलुहाच्या लोकांची अवाढव्य शरीरयष्टी शिवाच्या नजरेत अधिकच भरली होती. प्रत्येक श्वासोच्छवासाबरोबर त्याचे ढेरपोट लयीत वर खाली होत होते. लठ्ठपणा असूनही त्याची त्वचा तुकतुकीत आणि स्नायू घट्ट होते. मुळातच लहान मुलासारखा असलेला त्याचा चेहरा झोपेत अधिकच निरागस दिसत होता. त्याचे तोंड अर्धवट उघडे होते. शिवाला वाटले, माझ्या प्राक्तनापर्यंत मला घेऊन जाणारी हीच ती व्यक्ती आहे का? माझे काका जिच्याविषयी बोलत असत ती नियती खरोखरच आहे का? तुझं प्राक्तन या उत्तुंग पर्वतापेक्षाही अधिक उत्तुंग, भव्य, दिव्य आहे. मात्र ते सत्यात उतरविण्यासाठी तुला हे उत्तुंग पर्वत ओलांडून जावंच लागेल, असे ते म्हणत असत. माझं नशीब खरोखरच इतकं चांगलं असेल का? मी त्याच्या लायक आहे का? पण मला माझ्या लोकांचा विचार प्रथम करावा लागेल. मेलुहामध्ये ते सुखी होतील का? शिवाच्या मनात असे प्रश्न उभे राहिले होते. तो कितीतरी वेळ तसाच नंदीकडे पाहत राहिला होता. एवढ्यात त्याला शंखध्वनी ऐकू आला. पाकृती, सावधान! आपली तलवार म्यानातून उपसून शिवाने आज्ञा केली. नंदी ताबडतोब जागा झाला. त्याने आपल्या बाजूला ठेवलेल्या केसाळ कातड्याच्या कोटातून आपली लपवून ठेवलेली तलवार बाहेर काढली. त्या सर्वांनीच त्या खेड्याच्या प्रवेशद्वाराकडे कूच केले. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे स्त्रियांनी आपापल्या मुलांना घेऊन खेड्याच्या मध्यभागी आसरा घेण्यास सुरुवात केली. तर पुरुष आपापल्या तलवारी उपसून धावतच प्रवेशद्वाराकडे निघाले. भद्र, आपल्या तळ्याकाठचे सैनिक? प्रवेशद्वाराजवळ पोहोचल्याबरोबर शिवाने भद्राला विचारले. त्याचे शब्द ऐकताच भद्राने ती आज्ञा सर्वांना दिली आणि गणाच्या सैनिकांनी ताबडतोब त्या आज्ञेचे पालनही केले. मेलुहाच्या सैनिकांनीही आपापल्या तलवारी बाहेर काढल्या आणि ते खेड्याच्या प्रवेशद्वाराच्या दिशेने धावत निघाले. ते पाहून गणाचे सैनिक आश्चर्यचकित झाले होते. काही क्षणातच पाकृतींनी त्यांच्यावर हल्ला केला होता. पाकृतींनी अत्यंत नियोजनबद्धरित्या हल्ला केला होता. युद्धाशिवाय एखादा दिवस गेला तर त्याबद्दल देवासमोर नतमस्तक होण्यासाठी सहसा गणाचे पुरुष कातर वेळेची निवड करत असत. त्याचवेळी तळ्याच्या काठावर स्त्रिया त्यांची कामे उरकत असत. मग गण ही कठोर लढवय्यांची जमात राहत नसे, तर निबिड ओसाड भूमीवर इतर जमातींच्या लोकांप्रमाणेच जगण्याची धडपड करत जगणारे ते लोक असत. तीच वेळ त्यांची सर्वात गाफील वेळ असे. पण तरीही दैवगती पाकृतींच्या विरोधातच होती. शिवाने परदेशी सैनिकांकडे सावधपणे लक्ष ठेवण्यास आपल्या सैनिकांना सांगितले होते. त्या परदेशी सैनिकांचे आभार मानावेत तेवढे थोडेच होते.
कारण त्यामुळे शिवाचे सैनिक आधीपासूनच सावध होते. साहजिकच अचानक हल्ला करून आश्चर्याचा धक्का देण्याचे पाक्रतींचे तंत्र फसले होते. शिवाय मेलुहाच्या लोकांनी शिवाच्या सैनिकांबरोबर तुंबळ युद्ध केले होते. त्यांच्या उपस्थितीचा धक्काही पाक्रतींना बसला होताच. त्यामुळे त्यांना आणखी एकदा माघार घ्यावी लागली होती. शिवाच्या अंगावर ताज्या जखमांच्या खुणा दिसत होत्या. तो रक्तबंबाळही झाला होता. त्याने युद्ध संपल्यानंतर झालेल्या नुकसानाचा आढावा घेतला. गणाच्या 2 सैनिकांना मृत्यू पत्करावा लागला होता. त्यांना हुतात्मा म्हणून सन्मानित करण्यात येणार होते. मात्र त्याहूनही आणखी वाईट बातमी समजली होती आणि ती म्हणजे यावेळी सुमारे 10 स्त्रिया आणि मुले यांना आपले प्राण गमवावे लागले होते. तलावाच्या काठी त्यांची घायामृत शरीरे सापडली होती. हानीचे प्रमाण मोठे होते. नीच नालायक लोक, आमच्यासमोर त्यांची डाळ शिजत नाही असं दिसल्यावर त्यांनी मुलांवर आणि स्त्रियांवर सूड उगवला, शिव उद्वेगाने म्हणाला. त्यानंतर नीलवर्ण शिवाने सर्व जमातीला खेड्याच्या मध्यभागी बोलावले. आता त्याच्या मनाची पूर्ण तयारी झाली होती. ही भूमी रानटी आणि असंस्कृत लोकांनी राहण्याच्याच योग्यतेची आहे. आपण आतापर्यंत कित्येक अंतहीन आणि निरुद्देश लढाया केल्या आहेत. डोंगराळ भागातील टोळ्यांना आपली ही सरोवराकाठची जागा देऊ करून हा जीवघेणा संघर्ष थांबविण्याचा माझ्या काकांनी प्रयत्न केला होता. हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. त्यायोगे त्यांनी शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता. पण आपल्या शांतता प्रस्थापनेच्या प्रयत्नाला हे मूर्ख लोक आपला दुबळेपणा समजले. त्यानंतर पुढं काय काय घडलं तेही सर्वज्ञात आहे. नेहमीच्या तुंबळ युद्धातील भयानकता अगदी पूर्ण परिचयाची असूनही स्त्रिया आणि मुले यांच्यावरील या निर्घुण हल्ल्यामुळे गणामधील लोक मुळापासून हादरून गेले होते. मी तुमच्यापासून कोणतीही गोष्ट कधीही लपवून ठेवत नाही. या परदेशी लोकांनी आपल्याला त्यांच्याकडे येण्याचं आमंत्रण दिलं आहे ते आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. नंदी आणि त्या परदेशी सैनिकाकडे बोट दाखवत शिव पुढे म्हणाला, आज या लोकांनी आपल्या खांद्याला खांदा लावून आपल्या समवेत शत्रूशी युद्ध केलं. त्यांनी माझा विश्वास जिंकला आहे. मला त्यांच्याबरोबर मेलुहाला जाण्यात काहीच गैर वाटत नाही. मात्र हा निर्णय खचितच माझा एकट्याचाच असणार नाही. शिवा, तूच आमचा प्रमुख आहेस. तुझा निर्णय हाच आमचा निर्णय. तशीच तर परंपरा आहे, भद्र म्हणाला. नाही, यावेळी तसं होणार नाही. शिवाने हात वर करून त्यांना थांबवत सांगितले. या निर्णयानं आपल्या जीवनात आमूलाग्र बदल होणार आहेत. हे बदल आपल्या चांगल्यासाठीच असतील असं मला वाटतं. आपल्याला रोजच ज्या निरर्थक हिंसाचाराला तोंड द्यावं लागत आहे त्यापेक्षा इतर कोणतीही गोष्ट नक्कीच चांगली असेल. मला काय करावंसं वाटतं ते मी तुम्हाला सांगितलं आहेच, पण खरोखरच जायचं की नाही याचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. आता गणांनी बोलावं. यावेळी तुम्ही म्हणाल ते मी ऐकेन. तुमचा निर्णय मला मान्य असेल. गणांच्या मनात आपल्या परंपरेविषयी कोणतीही शंका नव्हती. मात्र फक्त या परंपरेमुळेच त्यांचा शिवावर विश्वास होता. असे नव्हते तर शिवाच्या निष्कलंक चारित्र्यामुळे त्याने त्यांची मने आधीच जिंकलेली होती. त्याच्या वैयक्तिक बळावर आणि युद्ध कौशल्यावर त्याने गणांना कित्येक तुंबड युद्धात विजय मिळवून दिला होता. त्याच्या पराक्रमाने त्यांनी कित्येक वेळा विजयश्री अक्षरशः खेचून आणली होती. त्यामुळेच यावेळीही गणांनी एकमुखाने आपला निर्णय जाहीर केला. शिवा, तुझा निर्णय हाच आमचाही निर्णय आहे. आता शिवाने आपल्या जमातीला बरोबर घेऊन मानसरोवर काठाची ती भूमी सोडल्याला 5 दिवस उलटले होते. मेलुहाच्या पायथ्याशी असलेल्या एका मोठ्या खोऱ्यात त्यांनी आपला तळ उभारला होता. शिवाने आपल्या तळाला 3 मंडलाकारात विभागले होते.
सर्वात बाहेरच्या मंडलात याकना बांधण्यात आले होते. कोणाचा हल्ला झालाच तर आपल्याला ताबडतोब त्यांच्या ओरडण्यामुळे ते समजावे अशी त्याची यामागची कल्पना होती. त्याला लागूनच असलेल्या दुसऱ्या मंडलात पुरुष होते. त्यामुळे युद्धाची चाहूल लागताच शत्रूबरोबर लढण्यास पुरुष लगेच सिद्ध झाले असते. सर्वात आतील मंडलात मुले आणि स्त्रिया होत्या. मध्यभागी असलेल्या अग्निकुंडाजवळच स्त्रिया आणि मुले होती. युद्धात जे कामी आले असते तरी चालले असते ते पहिल्या रिंगणात होते. प्रतिकार करणारे लढवय्ये दुसऱ्या आणि बळी पडू शकणारे जीव सर्वात आतल्या रिंगणात होते. शिवाने सर्वाधिक भीषण आपत्तीला तोंड देण्याची तयारी केली होती. लढाईसाठी शत्रू दबाव धरून बसलेला आहे याची शिवाला खात्रीच होती. फक्त तो कधी आक्रमण करणार एवढा वेळेचाच काय तो प्रश्न होता. सरोवराजवळची आणि तीही एवढी मोक्याची जागा आपल्याला सहजासहजी मिळालेली बघून पाक्रती आनंदाने बेहोश झाले असणार हे त्याला माहीत होते. पण तरीही पाक्रतींचा प्रमुख याख्या याने काही त्यांना शांततेने जगू दिले नसते. शिवाच्या गणांचा पराभव करून दंतकथा बनून जाण्याची एकुलती एक पण प्रखर महत्वाकांक्षा याख्याच्या मनात होती. त्याने शिवाचा पराभव करून त्याची भूमी जिंकली असा टेंभा मिरवणेच त्याला आत्यंतिक भूषणावह वाटले असते. जमातीमधील या असल्या वेळगळ तत्वज्ञानाचा शिवाला मनापासून तिरस्कार वाटत होता. असल्या वातावरणात शांततेने जगण्याची सुतराम शक्यता नव्हती. शिवाला युद्धाचे आव्हान स्वीकारायला नेहमीच मनापासून आवडत होते. त्याने युद्धकलेत प्रावीण्यही मिळवले होते. पण आपल्या भूमीत खेळली जाणारी सगळी युद्धे निष्फळ होती हे त्याला माहिती होते. त्याच्यापासून थोड्याच अंतरावर सावधपणे बसलेल्या नंदीकडे तो वळला. शिबिराच्या दुसऱ्या मंडलाच्या बाहेर अर्धचंद्राकृती आकारात मेलुहाचे 25 सैनिक पहारा देत होते. नंदीने मेलुहामध्ये स्थलांतरित होण्यासाठी गणांचाच विचार का केला होता? त्याने पाक्रतींना का निमंत्रित केले नव्हते? थोड्या अंतरावरून एक सावली आपल्या तळाच्या दिशेने सरकत असल्याचे पाहताच शिवाचे विचारचक्र थांबले. त्याने अगदी निरखून पाहिले, पण सारे काही शांत होते, स्थिर होते. जगाच्या या भागात काही वेळा ऊन सावल्यांचा खेळ चालत असे. शिवाने आपल्या मनावरचा ताण दूर केला, पण तेवढ्यात त्याला पुन्हा एकदा एक सावली सरकत असल्याचे दिसले. आक्रमण! त्याने जोरात आरोळी ठोकून आपल्या सैन्याला सावध केले. गणाच्या आणि मेलुहाच्या सैनिकांनी आपापली शस्त्रे उपसली. युद्धासाठी नेमून दिलेल्या आपापल्या जागांवर जाऊन ते शत्रूशी 2 हात करण्याच्या तयारीत उभे राहिले. एवढ्यात 50 पाक्रती सैनिकांनी त्यांच्यावर हल्ला केला. कोणताही विचार न करता त्या तळावर हल्ला करणे त्यांना चांगलेच महागात पडले होते. कारण भयभीत झालेल्या याकच्या फळीला सुरुवातीलाच त्यांना तोंड द्यावे लागले. भेदरलेल्या याकनी त्यांना कुचलून काढले. त्यांच्या पायाखाली पाक्रती चिरडून गेले. आपले युद्ध सुरू करण्याआधीच कित्येक पाक्रती त्यामुळे जखमी झाले होते. तरीही त्यातून जे काही थोडे वाचले त्यांच्याबरोबर युद्ध झाले. एका अगदीच नवशिक्या तरुण पाक्रतीने शिवावर हल्ला चढवला. तो शिवावर भयानकपणे तुटून पडला. त्याचा पहिला आघात शिवाने मागे सरकून चुकवला. शिवाच्या हातातील तलवार हवेत तळपली आणि त्याने त्या तरुणाच्या छातीवर सपकन वार केला. तो तरुण योद्धा चरफडतच मागच्या मागे उडाला आणि पडला. त्याचे शरीर उघडे पडले. शिवाला तेच तर हवे होते. त्याने आपल्या हातातील तलवार त्याच्या पोटात जोरदारपणे खुपसली. शत्रूच्या पोटात खोलवर घुसलेली ती तलवार त्याने तेवढ्याच ताकदीनिशी गोल गोल फिरवत जोरात बाहेर उपसून काढली. तो नेहमीच तसे करत असे. आपल्या शत्रूला हळूहळू तडफडत मरण्यासाठी त्याने तिथेच सोडून दिले. तेवढ्यात एक पाक्रती गणावर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे शिवाला दिसले.
त्याने हवेत उंच गिरकी घेतली आणि त्या पाखरतीच्या तलवार घेतलेल्या हातावर जोरात उडी मारली. त्या पाखरतीला मोठी जखम झाली. दरम्यानच्या काळात शिवाप्रमाणेच युद्धकलेत निपुण असलेला भद्र एकाच वेळी 2 पाखरतींबरोबर 2 हातात 2 तलवारी घेऊन लढत होता. त्याच्या पाठीवरच्या कुबडाचा त्याच्या सफाईदार हालचालीमध्ये अडथळा येत नव्हता, कारण तो मागे पुढे झुकत आणि वाकत आपले वजन सहज एका बाजूकडून दुसरीकडे ढकलून हव्या त्या शत्रूला मात देत होता. त्याने त्या पाखरतीच्या मानेच्या डाव्या बाजूवर जोरदार वार केला. त्याला तसाच मृत्यूला कवटाळण्यासाठी सोडून त्याने आपल्या उजव्या बाजूला असलेल्या शत्रूच्या चेहऱ्यावर वार केला. त्या पाखरतीचा डोळा खोबणीतून बाहेर आला. तो खाली पडला. त्यानंतर भद्राने क्रूरपणे आपली तलवार त्याच्या शरीरात खुपसली आणि त्या दुष्ट शत्रूच्या यातनांचा झटक्यात अंत केला. मेलुहाच्या सैनिकांबरोबरच पाखरतींचे सुरू असलेले युद्ध अगदी वेगळ्या प्रकारचे होते. मेलुहाचे सैनिक अत्यंत उत्तम प्रशिक्षित सैनिक होते, पण ते क्रूर नव्हते. ते नियम पाळत होते. ते प्राणहानी टाळण्याचे शक्य तेवढे सर्व प्रयत्न करत होते. लवकरच पाखरतींना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांच्यापैकी निम्मे सैनिक मारले गेले होते आणि निम्मे शरण आले होते. ते दयेची भीक मागत होते, जीवदानाची याचना करत होते. त्यांच्यापैकी एक याख्या होता. त्याच्या उजव्या खांद्यावर नंदीने केलेल्या वारामुळे खोल जखम झाली होती. त्यामुळे हातात तलवार धरण्याचेही त्राण त्याच्यात उरले नव्हते. पाखरतींच्या प्रमुखाच्या मागे भद्र उभा होता. त्याने आपली तलवार उंच धरली आणि विचारले, शिवा, जलद आणि सोपा की हळूहळू आणि यातनामय? महाराज, शिवाने काही म्हणण्याआधीच नंदीने हस्तक्षेप केला. शिव मेलुहाच्या सैन्याकडे आणि नंदीकडे वळला. हे चुकीचं आहे. ते दयेची भीक मागत आहे. त्यांना ठार मारणं हे युद्धाच्या नियमांना धरून नाही. तुला पाखरती कसे आहेत ते माहिती नाही, शिव म्हणाला. ते क्रूर आहेत. आता आमच्याकडून काहीही मिळविण्यासारखं राहिलेलं नाही, पण तरीही ते आमच्यावर हल्ला करतच राहिले आहेत. याचा कुठंतरी शेवट झालाच पाहिजे, एकदाच आणि कायमचाच. ते तर आता आधीच संपलं आहे. तुम्ही आता तिथं जाऊन यापुढे राहणार नाही. तुम्ही लवकरच मेलुहात येणार आहात. शिव स्तब्ध झाला. नंदी पुढे बोलत होता, हे कसं संपवायचं ते तुमच्यावर अवलंबून आहे. नेहमी तुम्ही संपवता त्याप्रमाणे की वेगळ्या प्रकारे ते तुम्ही ठरवायचं आहे. भद्राच्या हातात अजूनही तलवार होतीच. तो शिवाच्या आज्ञेची प्रतीक्षा करत होता. तुम्ही त्यांच्यापेक्षा औदार्यशील आहात हे तुम्ही पाखरतींना दाखवून देऊ शकता, नंदी म्हणाला. शिव क्षणभर क्षितिजाकडे पाहत होता. त्याने ती उत्तुंग पर्वतराजी पाहिली. नियती, अधिक चांगल्या आयुष्याची संधी. तो पुन्हा भद्रकडे वळला. त्यांना निशस्त्र करा. त्यांच्याकडची सगळी शस्त्रास्त्रे काढून घ्या. त्यांना सोडून द्या, तो म्हणाला. आपण आता त्यांना सोडून दिलं असलं तरीही पुन्हा आपल्या भागात जाऊन आपल्यावर हल्ला करण्यासाठी शस्त्रसज्ज होऊन येण्याएवढे हे पाखरती मूर्ख आहेत. पण तोपर्यंत त्यांचा खूप दूरवर पोहोचलेले असू. तोपर्यंत आपण खूप दूरवर पोहोचलेले असू. शिवाच्या मनात विचार आला. शिवाच्या या आज्ञेने धक्का बसलेला भद्र शिवाकडे आश्चर्याने पाहतच राहिला. पण क्षणभरातच तो धक्का ओसरला आणि त्याने तातडीने शिवाच्या हुकमाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. नंदीने आशेने शिवाकडे एक दृष्टिक्षेप टाकला. त्याच्या मनात राहून राहून एक विचार पिंगा घालत होता. शिवाचं हृदय विशाल आहे. त्याच्याकडे भरपूर क्षमता आहे. ती त्याच्याकडे तशीच राहू देत. देवा, हे रामा, ही त्याची दयाशीलता त्याच्या मनात तशीच कायम राहू देत. ज्या तरुण सैनिकाला शिवाने मारले होते त्याच्याकडे शिव गेला. तो जमिनीवर तडफडत पडला होता. त्याचा चेहरा वेदनांनी पिळवटला होता. त्याच्या पोटातून हळूहळू रक्तस्राव होत होता. त्यावेळी त्याच्या आयुष्यात प्रथमच शिवाला एका पाखरतीविषयी दया वाटली. त्याने आपली तलवार बाहेर काढली आणि त्या तरुण सैनिकांच्या यातनांचा अंत केला. तर ठीक आहे मित्रमैत्रिणींनो, माझा पुढील व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा आणि
माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व लाईक करा. धन्यवाद.